और एक बड़ी ब्रेकिंग आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी, पाकिस्तानचं F-16 विमान भारतानं पाडलेलं आहे, ज्याची खुमखुमी पाकिस्तान सातत्यानं बोलून दाखवतं आणि ज्याच्यावरती त्याला प्रचंड अभिमान वगैरे असतो, तो F-16 आज जमीनदोस्त केलेला आहे। ज्या प्रकारचा एक प्रचंड मोठा हल्ला पाकिस्ताननं भारतावरती केलेला आहे। भारतानं स्पष्ट सांगितलं होतं मी दहशतवादी तळांना लक्ष्य केलेलं आहे, पण आज पाकिस्ताननं ज्या प्रकारे हल्ला चढवलेला आहे त्याच्यातून पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी किती आहे हे यातून स्पष्ट दिसतंय। आणि पहिल्याच प्रयत्नात F-16 हे विमान जे पाकिस्तानचं नाक आहे, हे पाकिस्तानचं नाक कापलं गेलेलं आहे पहिल्याच हल्ल्यामध्ये। F-16 विमान जे अतिशय आजच्या जनरेशनचं, 4th जनरेशनचं अतिशय मोठं आणि अपने जम्मू कश्मीर से ब्यूरो चीफ तेजेंद्र सध्या आपल्या सोबत है। तेजेंद्र जी, क्या हालात बने हुए हैं? अभी एक सबसे बड़ी ब्रेकिंग न्यूज आ रही है कि F-16 गिरा दिया गया है भारत की ओर से। फिलहाल हालात कैसे हैं? त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधूया, पण सगळ्यात मोठी बातमी, पाकिस्तानचं F-16 भारतानं पाडले। विलास, जेव्हा 2019 साली भारतानं हल्ला केलेला होता, म्हणजे भारतानं एक उत्तर दिलेलं होतं एअर स्ट्राईकच्या माध्यमातून, तेव्हा भारताचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी पाकिस्ताननं F-16चाच वापर केलेला होता। आणि तू जसं म्हणालास, प्रचंड अभिमान पाकिस्तानला या F-16 वरती आहे आणि एक प्रकारे पाकिस्तानचं नाक समजलं जातं। पण तेच F-16 जैसलमेर इथे, राजस्थानची बॉर्डर, जैसलमेरची बॉर्डर, तिथेच पाडण्यामध्ये भारतीय सेनेला यश मिळालंय, वायुदलाला यश मिळालंय। पुन्हा एकदा आपण सरांकडे जाऊया, जर त्यांना आत्ताची अपडेट समजली असेल तर। जैसलमेरमध्ये सर स्फोटांचे आवाज सुद्धा ऐकू आलेत, पण F-16 पाडले, किती मोठी कामगिरी। प्रश्न माझ्यासाठी आहे? येस सर, येस सर। F-16 ला पाडण्याची कामगिरी तर नक्कीच मोठी आहे, कारण त्यांच्याजवळ जे उरले सुरले विमानं आहेत ते चायनीज जे 17 आहे आणि F-16 आहे, त्यातलं एक पाडलेलं आहे। पण त्यामुळे याच्यानंतर ते विमान F-16 किंवा दुसरी विमानं सुद्धा पाठवण्याची शक्यता खूप कमी झालेली आहे। त्यामुळे त्यांच्या या पहिल्याच विमान हल्ल्याचा आपण त्या विमान नेस्तनाबूत केल्यामुळे त्यांचं आता धैर्य कमी होईल यात शंका नाही। आणि ड्रोन्सनी त्यांनी जे सुरू ठेवलंय ते काही काळ सुरू राहील, पण आता विमान ती बहुधा तरी पाठवणार नाही असं मला वाटतं।